फॉरेस्ट डिपार्टमेंटचा संजय साहेब एक मिनिट या ना फोटो सगळ्यांचाच घ्यायला पाहिजे या ठिकाणी व आपण आंदोलन आणि निवेदन देण्या स्वरूपात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. साहेब, तुम्ही पाहिलेले आहे ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत. आपल्या विभागामार्फत त्या ठिकाणी जी काळजी घेतली पाहिजे, काळजीच्या दृष्टीच्या याने तुम्ही ते पिंजरे लावणे, त्यामध्ये बक्षे ठेवणे, त्यानंतर ज्या व्यक्तीला हल्ला झाला आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार घेण्यासाठी जर बाहेर गावाला जावं लागते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी सोलरचे जे तुमचं आहे ते अजून कुठे झालेलं नाही आहे. त्या सोलरच्या ज्या लाईट्स आहेत त्या विभागामध्ये ठेवल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणी हे वारंवार हल्ले होतात त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घालण्याची जबाबदारी आपण घेण्यात यावी. त्या ठिकाणच्या लोकांना आपण जी बिबट्यापासून संरक्षित जी काळजी घेण्याची आहे त्याचं सुद्धा तुम्ही तिथं तुमचे कर्मचारी पाठवून ते बिबटे पिंजरे लावून पकडले गेले पाहिजेत. भक्ष त्याच्यामध्ये तुम्हीच ठेवलं पाहिजे. आता लोकांच्या भावना या खूप तीव्र आहेत, कारण ज्या व्यक्तीच्या घरात जो हल्ला होतो त्याच्यानंतर त्या व्यक्ती ते विद्यार्थी असतात, शाळेत जाण्यासाठी कामावर जाण्यासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी आपल्या मार्फत योग्य ती काळजी घेऊन त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात यावी आणि आपल्या या ज्या समस्या या वरिष्ठ कार्यालयामार्फत तुम्ही अतिशय या लोकांच्या आणि ओतूर परिसरामध्ये जे हल्ले आहेत, जे बिबटे आहेत, ते संपूर्ण बिबटे या ठिकाणी पकडून त्यांचा कुठे त्याचा निवारा केंद्रात देणार आहे किंवा कुठे अभयारण्यात देणार आहे त्याची पण माहिती लोकांना मिळाली पाहिजे. लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. तुम्ही ते बिबटे पकडतात आणि परत इकडचे बिबटे दुसऱ्या भागात सोडले जातात आणि त्या बिबट्यांना एक आता नरभक्षक झाल्यामुळे, मानवी वस्तीत राहण्याची सवय झाल्यामुळे ते लहान मुलांवर किंवा जे सकाळी दूध घालण्यासाठी शेतकरी येतो असतो गावामध्ये त्यांच्यावर ते अटॅक करायला लागले आहेत आणि असे अटॅक झाल्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे आपण ही सर्व काळजी घेऊन लोकांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणची पुढची कार्यवाही किंवा याच्यातून कोणाचा बळी जाणार नाही, कोणताही शेतकऱ्याला इजा होणार नाही, हे सर्व काळजी आपण घेऊन योग्य ती कारवाई करावी अशीच या सर्व ग्रामस्थांतर्फे ओतूरवासियांतर्फे आपणास विनंती करत आहे. बिबट्याचा बंदोबस्त का झाला पाहिजे तर आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये बिनधास्त काम करता आलं पाहिजे. शेती माल जो पिकवलाय तो बाहेर काढून त्याला विकता आला पाहिजे आणि तो विकून त्याचं कुटुंब चाललं पाहिजे, त्याची मुलं बाळं शिकली पाहिजेत. आणि बिबट्याचा बंदोबस्त यासाठी व्हायला पाहिजे की आमची पहिलीपासूनची मुलं तर कॉलेजपर्यंत जाणारी सगळी खेड्यापाड्यातून, डोंगर भागातून किंवा शेतीवरून, वस्तीवरून सगळी ओतूरला येतात. आज आमचा एकही कामगार वर्ग नीट काम करू शकत नाही, पोरं शाळेत येऊ शकत नाहीत आणि शाळेत जरी आली तर जीव मुठीत घ्यावा लागतो. मुलं घरी पोचेपर्यंत एकाही पालकाला अन्न गोड लागत नाही किंवा त्याचं मन एका जागेवरती राहत नाही. आमची प्रमुख मागणी आहे की पहिला बिबट्याचा बंदोबस्त करा. याच्या आधी अनेक आंदोलनं झाली, अनेक मागण्या झाल्या, अनेक बातम्या झाल्या आणि या फॉरेस्ट ऑफिसरांनी आम्हाला अनेक आश्वासनं देऊन आम्हाला वेळात जमा केले. आजपर्यंत एकही अशी फॉरेस्ट ऑफिसरनी दिलेली कुठलीही ग्वाही आजपर्यंत 100% खरी झालेली नाही. बिबट्याचा हल्ला होतो, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, परंतु तो जो व्यक्ती आहे तो 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना अंथरुणात राहतो. त्याचं कुटुंब कसं चालणार? मग आमची अशी प्रमुख मागणी आहे, पहिला बिबट्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि ज्या व्यक्तीवरती हल्ला होतोय त्या व्यक्तीला 15 दिवस, 1 महिना, 2 महिने जे काम करता येत नाही त्याला ते कुटुंब चालवण्यासाठी, त्याच्या उदरनिर्वाहासाठी फॉरेस्टनी त्याला काहीतरी मदत दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे बिबट्या आज उघडपणे हल्ला करतात, शेतकऱ्यावरती हल्ला करतात, गोरगरिबावरती हल्ला करतात, त्या कुटुंबाला पहिलं सुरक्षित केलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी बिबट्याचा जास्त वावर आहे त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसने किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटने स्वतः खर्च करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे. आणि एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या कुटुंबाला लाखो रुपयाची मदत करण्यापेक्षा हे सगळे बिबटे धरून कुठंतरी एखाद्या निवारा केंद्रामध्ये ते जमा केले पाहिजेत आणि तो खर्च त्या बिबट्यांवरती गेला पाहिजे.
आणि आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मुक्त वावरून ती शेती करता आली पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेत मुक्त येता जाता आलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता बिबट्याने तुमच्या परिसर साहेब, काही हल्ले हे तुमच्या माध्यमातून लाईव्ह बातमीद्वारे लोकांना कळतात, परंतु 90% झालेले हल्ले हे कळत नाही. याचं कारण असं की आम्ही पण समजू शकतो, तो एक प्राणी आहे, तो हल्ला होणार आहे, पण ते किती, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. दिवसाआड म्हणलं तरी किंवा रोज म्हणलं तरी या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या वस्तीवरती बिबट्याचा हल्ला होतोय. 15 दिवसामध्ये आमच्या इथे 4 वेळा हल्ले झाले. तर माझ्या आता सारणीमध्ये दिवसाआड कमीत कमी 3 ते 4 लोकांवरती या 8 दिवसामध्ये हल्ले झाले. गोंदेवाडीमध्ये झाली, आईनवाडीमध्ये झाली, शेटेवाडीमध्ये झाली, काल पाथरतवाडीमध्ये झाला, बाबीतमाळ्यामध्ये झाला. म्हणजे इकडे एक, आज इकडे तर उद्या तिकडे. एकच बिबट्या नाही येतो, बिबटे भरपूर आहेत. हल्ले हे दिवसेंदिवस घडत आहेत. फॉरेस्ट ऑफिसर त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहेत. मला एक प्रमुख मागणी आहे, कर्मचारी वाढवा आणि आम्हाला सुरक्षा द्या. एकतर तो बिबट्या तरी ठेवा, नाही तर आम्हाला तरी ठेवा. या दोन्हींपैकी कुठलं तरी एक काम करा, नाही तर आम्ही याच्याही पुढचं पाऊल उचलू. आंदोलन हे पूर्ण तालुक्यामध्ये करून फॉरेस्टला आम्ही धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. हल्ला झालेली मंडळी उभे राहिले. काय याच्यावर हल्ला झाला त्याची मंडळी आणि तो चालला दोघांवर अजून हे काय त्याच्यावर पण झाला होता. अजून कोण आहे? हा शुक्रवारी शुक्रवारी 6:30-6:45 दरम्यान घरी चाललो होतो गाडीवरती, तर अचानक झेप मारली. आता मला येऊन काही इथे जास्त दिवस झाले नाहीत, मला 1.5-2 महिने झाले, परंतु मी आल्यापासून ह्या 15 दिवसात पाहतो. मागच्या शुक्रवारीसुद्धा 2 लोकांना जखमी केलं. त्याच्या आधी एका व्यक्तीला, या ताई होत्या, दादा होते. मी हे यायच्या आधी मी त्या हॉस्पिटलला होतो. इवन यांना लससाठी मी गाडी उपलब्ध केली, ते झालं. आता राहिला विषय, माझ्या अंदाजारी तो बिबट्या जो आहे याच्या आधी काही ते पिंजरे लावले गेले असतील तिथे. मी यायच्या आधी मला साधारण माझ्या माहितीनुसार, अनुभवानुसार बोलतो मी, की तिथे बाबा एखादी मादी असेल, ती पकडली गेली असेल, त्यामुळे तो नर जो आहे तो ॲग्रेसिव्ह झाला आहे. तर आता मी तुम्हाला याची ग्वाही देतो की मी आज कोणत्या परिस्थितीत मी तिथं पिंजरे लावतो. आणि इव्हन जेव्हा मागे ही घटना घडली त्या दुसऱ्या दिवशी पण मी गेलो होतो, पिंजरे लावली. आम्ही कोंबड्या ठेवतो, कोंबड्या चोरीला नेतात, ठीक आहे, त्याला तुमचं म्हणणं आहे की टाळ्या लावा, टाळाही लावतो. आता मी प्रॉपर बकरू मी तिथं ठेवतो आणि हा पिंजरा मी सकाळपर्यंत पिंजऱ्यात तो जेरबंद करतो, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि राहिला विषय, शेतकरी वर्ग जो काम करतोय आपला शेतामध्ये, त्यावेळेस मला तुम्ही बिलकुल सांगावं की साहेब इथं आमचं आता ऊसतोडीचं काम आहे, ऊसतोड कामगार आलेले आहेत, तर त्यावेळेस मी माझा स्टाफ, काही कर्मचारी मी गाडी तिथे पाठवेल, जेणेकरून ते थोडं प्रोटेक्ट होईल. कळलं का? एवढं मी सांगू शकतो. सर, लोकांचं म्हणणं असं आहे, तुम्ही पिंजरा लावता, त्याच्यामध्ये भक्ष ठेवत नाही, शेतकऱ्यांना ठेवायला सांगता. सातपुते साहेब सांगतायत की ते ठेवणारे आम्ही, म्हणजे वन खातो. अशी ड्युएल भूमिका कशी? बरं, यापुढे ड्युएल भूमिका झाली. मी काय म्हणतो, माणूस आहे, चुकत असेल, काही आमच्या कर्मचाऱ्यांकडून बोललं गेलं असेल की बाबा हे बकरू ठेवून दे, कोंबडं ठेवून दे, पण यापुढे हे असं होणार नाही. मी माझ्या कर्मचाऱ्यांना, आणि असं झालंच तर बिलकुल मला 0 मिनिटात फोन करणे किंवा सांगणे असा प्रकार आहे, त्या कर्मचाऱ्यावर कारवाई मी करेन. मग तो कर्मचारी काय कामाचा? बकरू ठेवा, कोंबडी बिंबडी चालणार नाही, ऐकून घ्या, बकरू ठेवू काही विषय नाही, पण तू ह्यापुढे जर असं काही झालं तर मला तात्काळ कळू नये. पण आता पुढचा आपला एकच पर्याय आहे. मला सकाळी बऱ्याच लोकांचे फोन आले, मी त्यांना हे सांगितलं, आता प्रथम आपल्याला तिथं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. आंदोलन छेडलं पाहिजे, केलं पाहिजे, त्याशिवाय शासनालाही कळणार नाही की लोकांच्या अडचणी. आम्ही एक अधिकारी कर्मचारी म्हणून आम्ही शासनाकडे तुमचं हे निवेदन आम्ही मांडूच, आणि या तुमच्या जे काही गोष्टी ते आम्ही मांडूच. त्यातनं शासनाने काय देते, शेवटी आम्ही एक लोकसेवक आहोत, आम्ही शासनाच्या हाताखाली काम करतो, आम्ही सांगाल तेवढंच आम्हाला करायला लागलं. परंतु आजचं आंदोलन जे झालं त्यात मला आनंद वाटतो की तुम्ही लोकांनी 4 गोष्टी सांगितल्या आणि त्या मला पटल्या, त्या मी शासनाकडे मी 100% माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी कळवेल. नाही, दुसरी आमची अशी मागणी आहे, त्या ज्या आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या स्वतःवरतीच घडलेल्या आहेत, एकच जागा आहे, दुसरीकडे काय घडत नाही, तेवढ्याच वेळात त्या जागेमध्ये आणि त्या टायमिंग मध्ये घडल्या जातात. संध्याकाळी 7:30 ते 8. हा, बस एवढ्या वेळात सर, पकडलेला बिबट्या आपण माणिक डोलं नेला असं सांगतो, प्रत्यक्षात तो कुठे सोडतो हे सगळ्यांना माहिती आहे. कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे का?
कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहेत. आणि याच्या मागचे मी जरी पकडलेले बिबटे हे मी माणिकडोलाच शिफ्ट केलेले आहेत आणि माणिकडोलाच शिफ्ट करतो. याच्या पुढच्या उपाययोजनेचं असं आहे की केंद्राकडे प्रस्ताव मांडलेला आहे की जेणेकरून इथं हे बिबटे पकडणे हाच पर्याय नाही. इथले बिबटे हे शिफ्ट झाले पाहिजे कुठेतरी सेंच्युरी एरिया, अभयारण्य एरिया जिथं लोकवस्ती नाही आहे 40-50 किलोमीटरवर, त्या ठिकाणी आपण हे सोडू शकतो. कारण की सेंच्युरी आणि अभयारण्य एरियामध्ये लोकांचं डिस्टर्बन्स नसतं, त्यामुळे त्यांना पाणीही मिळते, तिथं भक्ष्य त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध. आपल्या इथं काय झालं की इथं आपल्या इथं भक्ष्य जंगलामध्ये भक्ष्य नाही, परंतु हे जिकडे तिकडे ऊस असल्यामुळे ऊसामध्ये त्यांना सहज भक्ष्य मिळतं. ऊसाला पाणी सोडतो आपण, जागेवर पाणी मिळतं, त्यामुळे त्याला ते वातावरण त्याला सूट झालेलं आहे. तर यापुढे आपण आम्ही शासन स्तरावरती आम्ही हे केलेलं आहे की जेणेकरून निर्णय असा घेणार आहेत ते की सदरचे हे बिबटे आपण शिफ्ट करण्यात येतील. पण सर इथून तुम्ही जेव्हा एक बिबट्या पकडून नेताना त्याची जागा दुसरे 4 बिबटे घेतात, मग ते कुठून येतात? ताई, ही कल्पना मला पण आहे. ही कुठून येतात म्हणजे कसं माहिती का, संख्या वाढलेली आहे. बिबट म्हणा की वाघ म्हणा, एकाने जागा सोडली तर दुसरी जागा घेणारच. कारण आमचे बारकाली पोरं आहे ना, सकाळी शाळेत येतात, संध्याकाळी ताई मान्य आहे मला. मी त्या दिवशी ज्या दिवशी मला तर यापुढे आपण आम्ही शासन स्तरावरती आम्ही हे केलेलं आहे की जेणेकरून निर्णय असा घेणार आहेत ते की सदरचे हे बिबटे आपण शिफ्ट करण्यात येतील. पण सर इथून तुम्ही जेव्हा एक बिबट्या पकडून नेताना त्याची जागा दुसरे 4 बिबटे घेतात, मग ते कुठून येतात? ताई, ही कल्पना मला पण आहे. ही कुठून येतात म्हणजे कसं माहिती का, संख्या वाढलेली आहे. बिबट म्हणा की वाघ म्हणा, एकाने जागा सोडली तर दुसरी जागा घेणारच. कारण आमचे बारकाली पोरं आहे ना, सकाळी शाळेत येतात, संध्याकाळी ताई मान्य आहे मला. मी त्या दिवशी ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी हेच होते अवसरे. मी पिंजऱ्याजवळच होतो आणि ते पिंजरा प्रॉपर लावला. त्याच्यानंतर गाडगे महाराज जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो. तिथं ती वसतिगृहाची विद्यार्थिनी राहतात, त्या साईडने बिबट येतो. तर मी त्यांना मी तर अशी विनंती करतो, तिथं 3 शाळा आहेत, 3 मुख्याध्यापक बसत असतील तर त्यांनी सोलर कुंपणसाठी 25-30 हजार रुपये खर्च करायला हरकत नाही. कारण की सिक्युअर त्या मुलांसाठी शासन काय करतं? आम्ही खर्च करायचा ते. तुम्हाला काही नुसतं पगारच देतं का? आम्ही लाभार्थ्यांना नाही तुम्ही सांगता ते शाळेने खर्च करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी खर्च ज्याची ऐपत नाही तो कसा काय भरणार आहे? ज्याची ऐपत आहे तो भरू शकतो, ज्याची ऐपत नाही तो कसा भरणार? काय करणार? 1 मिनिट. आम्ही आता सध्या स्थितीला सोलर कुंपण वाटतोय लाभार्थ्यांसाठी. त्यात अशी शासनाची स्कीम आहे, 25% रक्कम त्या लाभार्थ्यांनी द्यावेत आणि 75% सदरचा लाभार्थी. पण ज्याची ऐपत नाही तो ते 25% भरणार कसा साहेब, मला सांगा. ऐपत नाही आणि ज्याची ऐपत आहे तो कार मध्ये फिरतो, बंगला आहे, कंपाऊंड आहे, सुरक्षित आहे. ज्याची ऐपत आहे तशी राहण्याची, गोरगरिबाचं काय? मग ह्या तुमच्या गोष्टी आम्ही तुमची मागणी असं मोफत करावं. हो, गोरगरिबाला तरी मोफत करावं. तुम्ही लाभार्थी ज्याची ऐपत नाही त्याला शासनाने हा प्रोजेक्ट मोफत द्यावा. बिलकुल. आम्ही आणि दुसरी गोष्ट, जसा वाघ बिबट्या विहिरीत पडतो, मग तुम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू करताना त्याला वाचवण्यासाठी, मग ज्या ठिकाणी हल्ला घडतो त्या ठिकाणचा बिबट्या जोपर्यंत तुम्ही पकडत नाही अशा पद्धतीचा रेस्क्यू त्या ठिकाणी करा. मी तुम्हाला मगाशी बोललो, आता बोलतो, मी ग्वाही देतो, जोपर्यंत तो बिबट मी जेरबंद करत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही. आणि नाही, दुसरी एक मागणी साहेबाची का संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत तुमची फॉरेस्टची गाडी आणि 2 तुमचे कर्मचारी त्या 100% त्यावेळेस माझे कर्मचारी आणि गाडी दररोज त्या ठिकाणी उपलब्ध आणि पाहिजे. त्याच्या पलीकडे कर्मचारी बदली होऊन जातात. समजा आमच्याकडे कर्मचाऱ्याचा नंबर आहे किंवा तुमचा आहे, बरोबर, तुम्ही बदली होऊन गेले, असा हेल्पलाईन नंबर ठेवा, तो कायम स्वरूपीचा असेल. आणि कुणी पण त्या नंबरवरती फोन लावला तर तो नंबर उचलला गेला पाहिजे. मी काय नाही तर काय होतंय, फोन उचलला जात नाही, तुम्ही लोक बदलून जाता, आम्ही त्या नंबरवरती फोन करतो, मग कोण नवीन अधिकारी आलाय त्याचा नंबर आम्हाला मिळतो, तोपर्यंत इकडे आमचे बेहाल होऊन जातात. दादा, हे तुमचे म्हणणं 100% खरं आहे. यात माझं दुमत नाहीये. आता आम्ही काही पॉम्पलेट असे छापलेत. नगरजोडी बेस कॅम्प आहे, आळे बेस कॅम्प आहे. बेस कॅम्पला आमचे 8 मुलं ठेवलेले आहेत आणि आता त्या बेस कॅम्पच्या माध्यमातून आम्ही काय करतोय, हे पॉम्पलेट आता 2-3 दिवसात माझ्याकडे येणार आहेत. प्रत्येक गावोगावी पॉम्पलेट लावणार, त्या पॉम्पलेटवर ते प्रॉपर नंबर राहणार. ती सेवा ही 24 तास राहणार. आणि लसीचं बघा ना, तेवढं लस आपल्या तालुक्यात कुठं उपलब्ध नाही. खाजगी दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये नेलं लस उपलब्ध नाही इथं. म्हणजे 12 वर्षांनी आता वर्षाला 4-4, 7-5 किलो होते.
आमच्या बाई इथे एवढे बंद करून टाका साहेब तुम्ही. एवढे हल्ले होतात ना, सात-आठ पाहिजे ना आपल्या हे तालुक्यात बघा, हे दादा आता काय बोलले तुमचं नुसतं लसीबद्दल बोलले. लसीबद्दलचा पुढचा पर्याय मी हे सांगतो. मी आत्ताच वरिष्ठांशी बोललो की एकतर लस काका 2 मिनिटं मी बोला. काय सांगतो लसीबद्दल असं आहे की लस ही माणिकडोहला उपलब्ध आहे आणि जुन्नरमध्ये. तर त्या दिवशी लस उपलब्ध नसल्यामुळे आपण नारायणगावला नेला. असं झालं बॅड लक की नारायणगावला पण उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला प्रायव्हेटमध्ये घ्यायला लागली. परंतु ह्या पुढे लस 100% उपलब्ध होईल. ओतूरसाठी मी करतो. ओतूरच्या डॉक्टरांशी जे आहेत त्यांच्याशी बोलतो. जो काही स्टॉक असेल लसीचा तो आपल्याकडे आणून ठेवतो म्हणजे जेणेकरून आपल्या लोकांची धावपळ नको आहे. साहेब